अरे मनू मनू, आले आले. मी सगळ्या साड्यांना एकदम व्यवस्थित घडी करून ठेवल्यात, पण ह्या साडीची ना घडीच होत नाहीये. धर बरं, जरा मदत कर. सारखी मोडतीये. साडीची घडी सारखी मोडत असेल ना तर नवीन साडी मिळते, असं सासूआई म्हणते. नको ग बाई नवीन साडी, काय करायची ती? मला नवीन साडी मिळाली ना तर ती कट करून मस्त तुला आणि मला वन पीस शिवेन. असे कुठे नेसतो आपण आजकाल साड्या, नुसत्या पडून तर असतात. काही निघते मी आता. कुठे अचानक निघाली? ऑफिसला. अगं हाफ डे ने जाणार होतीस ना, मग एवढ्या लवकर का जातेस? अर्जंट काम आहे मला, नंतर बोलते. अगं पण अचानक मनू, तर मला परत सगळं नीट करायला लागणार. अनिकेत सर, मी काय म्हणतो, आज ना तुमच्याकडून समोसाची पार्टी होऊनच जाऊ द्या. हो सर, पार्टी तर झालीच पाहिजे. हो. नाही नाही, समोसा नको, आपण फलाफल मागवूया ना. समोशामध्ये खूप कॅलरीज असतात. आता यावेळी समोसे मागूयात आणि पुढच्या वेळेस काय ते फलाफल मागूयात. हो हो, चालेल सर, चालेल. काय पार्टी द्यायची तयारी चालू आहे? नाही सर, ते पहिला दिवस आहे ना, मग सगळे म्हणाले समोसे खायचे. बरं झालं तुझ्यात लक्षात आलं. तुझा पहिला दिवस आहे आज ऑफिस मधला. कसं आहे ना अनिकेत, आपल्या या ऑफिसमध्ये कुणी पार्टी द्यायची, कधी पार्टी द्यायची, कशी पार्टी द्यायची, केवढी मोठी पार्टी द्यायची, हे सगळं मी ठरवतो. इथे माझ्या परवानगीशिवाय काहीही होत नाही. सॉरी सर. नाही, पहिला दिवस आहे तुझा, यू हॅव टू बी केअरफुल. अशी एक अन एक नोट कमवण्यासाठी मिसेस मानसींनी केवढे कष्ट उचललेत, आठवतंय ना? मेहनत, रोजची मेहनत करावी लागते, रोजची टार्गेट्स अचीव्ह करावी लागतात. ड्युटी, तेव्हा पैसे उडवायचे नाही. हा, ओके? माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना पार्टी. हो 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 सर, चालेल. हो कशाला सर? अरे तुझ्यासारखा एवढा प्रामाणिक, डॅशिंग, इंटेलिजंट मुलगा आपल्या कंपनीला जॉईन झालेला आहे, तो पार्टी तो बनतीये ना. हो. बरं, माझ्याकडे पार्टी देण्याचं आणखीन एक कारण आहे. मोरे, हा, ते जरा तो प्रिंट आउट द्या मला. हा. आज सकाळीच आपल्या सीएचा मला एक मेल आला होता आणि त्याचं असं म्हणणं आहे की आपली ही लंकारी फायनान्सची ब्रांच जी गेले अनेक महिने तोट्यात होती, ती आता फायनली फायद्यात आलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन सर, कॉंग्रॅच्युलेशन. बघा बघा बघा. दॅट्स ग्रेट. वाह, क्या बात आहे. तर याच आनंदात मी तुम्हा सगळ्यांना इन्क्रीमेंट सुद्धा जाहीर करतोय. क्या बात आहे अनिकेत, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुझा बायको, तुझा आज पहिला दिवस आपल्या कंपनीतला आणि बघ आपली ब्रांच फायद्यात आली सुद्धा. हो सर, माझा कसला पायगुण. अरे उलट या सगळ्यांची मेहनत आणि सर तुमची लीडरशिप. अरे लीडरशिप. एकदम करेक्ट बोललात तुम्ही मिस्टर अनिकेत. आणि या लीडरशिपला सलाम म्हणून हे अरेंज केलंय मी. वाव, काय आहे त्यात?
तू ओळख ना. सगळ्यांसाठी गिफ्ट. मग सर्वांसाठी मिठाई. सीएननी पाठवले म्हणजे यात गिफ्ट वाउचर असतील. नाही, मला काहीच माहिती नाहीये. सर मला नाही सांगता येणार. कमॉन भूपे, अहो काय करताय, काय लावलाय टाइमपास, काय आणलेत काय एवढं गिफ्ट रॅप करून, काय आणलेत हा? आता कळेलच सगळ्यांना. हो सर, हे तर तुमचे जुने शूज. सही जवाब. अरे वा 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 वा. आपल्या सगळ्यांना ही ब्रांच फायद्यात आणायची, आणि जोर ही ब्रांच फायद्यात येत नाही तोवर मी शूज आणि चप्पल घालणार नाही. राखेतून उडणाऱ्या पक्षाची जात आहे माझी. नाही, मी ठरवलंच होतं, जोर आपली ही ब्रांच फायद्यात येत नाही तोवर मी अनवाणी फिरणार. पण सर, आता तुम्ही शूज घालू शकता, कारण आज तो दिवस आलाय. ए, सर थांबा. जरा खुर्ची घे. सॉरी. सर सर. थांबा थांबा. हा, दूध पाणी नाही आणलं पायावर घालायला? ते विसरलो. काय चाललंय हे बघा, हे देवत्व मला नको. ठेवा तुमच्याचकडे. चला बाजूला. हे नाटकं चालली आहेत, मला काय कळत नाही का काय? या बिचाऱ्या अनिकेत बरोबर तुम्ही जे वागलायत ना, त्या सगळ्यासाठी आता मी तुम्हाला माफ करावं म्हणून हे सगळे स्टंट तुम्ही करत असाल ना, तर तुम्ही चुकताय. कळलं? सर सर, या तुम्ही एक छान पोज देता का? मी तुमचा शूज बरोबर फोटो काढते. शो. हो, सॉरी सॉरी सॉरी. मस्त आलाय. भोपे, थोडे बाजूला सरकता का? सर, आता एक स्टँडिंग पोझिशन मध्ये द्या ना. ओ शो. लाईक दिस. येस. वाव, मस्त आलाय. भोपे सर, येस, जरा बाजूला. आलो बाजूला. सर, सर मस्त आलाय फोटो. झाला. आता आपला सेल्फी. कचरा उचला. कमाल लागा. हो हो.
का सारखी परीक्षा बघतेस माझी? का प्रत्येक वेळी मी सहन करायचं? तुला पार्वती म्हणतात, तसंच कालिका, चंडिका ही सुद्धा तुझीच रूप आहेत ना? जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचाराने कळस गाठला, तेव्हा तूच महिषासुरमर्दिनी म्हणून अवतार घेऊन दुष्टांचा नाश केलास, अन्यायाचा प्रतिकार केलास. एक स्त्री आई म्हणून माया करू शकते, तर दुर्गा म्हणून वाईटाचा विनाशही करू शकते. नमो देव्ये महादेव्ये शक्तिरूपेण संस्थितः नमः तस्यै नमो नमः. आजपासून तुझ्या शक्तीचा आशीर्वाद हवाय मला. प्रत्येक अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची शक्ती दे आई. आजपासून समर विरुद्ध मी अशी लढाई नसेल, अन्यायाविरुद्ध न्याय अशी लढाई असेल. आणि विजय नेहमी न्यायाचाच म्हणा. पोप्या, एवढं टक लावून काय बघतोयस? दिवाळी अंकावरच्या बाईचा फोटो नाही येतो. नाही, एक वेळ तो फोटो असताना तर माझ्या धडधड झाली असती, पण हे सगळं बघून गडबड होते. काय यमक जुळवतो रे भोप्या? सरळ सरळ सांग, काय झालं? आपल्या बाबतीत कुठे काय सरळ असतं काय सर? आता हेच बघा ना, हा रिपोर्ट तुम्ही बाहेर प्रॉफिट झालाय म्हणून दाखवलं, पण ह्याच्यात तर सगळ्या लाल खुणा आहेत, सगळ्या धोक्याच्या खुणा आहेत. आणि बाहेर सगळेजण प्रॉफिट झालाय म्हणून सेलिब्रेट करतायत, पण याच्यात बघा ना तसं काहीच दिसत नाहीये. त्यात तुम्ही त्या अनिकेतला क्रेडिट सुद्धा दिलेत की त्याच्या पायगुणामुळे झालं म्हणून. शिवाय तुम्ही इन्क्रीमेंट सुद्धा देताय. इन्क्रीमेंट बरोबर बोललो मी? आर यू शुअरिंग ना? हे तुम्ही नक्की इन्क्रीमेंट देताय ना सर? तुम्ही चक्क बूट घातल्यात प्रॉफिट झाला म्हणून, पण तुमचा तो पण हे बूट काढून टाका. बुटासकट तुला पण काढून फेकून दे ना भोप्या. नको नको. आई शपथ, वैताग आला होता रे अनवाणी फिरायचा. किती दिवस तर नाटक करायचं, अनवाणी फिरायचं. पर त्यात अनिकेत आता जॉईन झालाय, मग त्याला करेक्ट बाटलीत बंद करायला, त्याला बाटलीत उतरवायला काहीतरी नवीन नाटक नको का? बाटली बरोबर ग्लास पण पाहिजे ना. नाही, म्हणजे मानसी मॅडम सुद्धा हव्या होत्या ह्या बूट घालायच्या कार्यक्रमाला. येईल, ती पण येईल. अनिकेत नावाचं जाळं करेक्ट टाकलंय मी, त्यात ती पण अडकणार. ईशा, समोर सर आहेत? हा, एक मिनिट. सत्य आहे. हॅलो सर, मानसी मॅडम आले. ओके, बर, आलोच. क्या बात है ओप्या, काय टेलिपॅथी आहे यार. इकडे तू तिची आठवण काढलीस, तिकडे तिला उचक्या लागल्या. आली? अरे आलं त्या. चला चला चला. हो काय? हा हो, चला चला. ओप्या, हा म्हणजे तुम्ही चला, मी येतो मागोमाग. म्हणू आलीस तू? हे म्हणू, ऑफिस मस्त आहे तुझं. सॉरी, आपलं आणि सगळी माणसं पण खूप छान आहे. हे त्यांना सांगितलं मी आज की तू मला त्यांच्याबद्दल कसं सगळं सांगायची, आणि मी तर त्यांना ओळखतो. आणि आज काय झालं माहिती का, समर सरांनी माझ्याबद्दल मी सांगेन यांना. आई शपथ, मी हिला फोनवर म्हणालो खरं या सेलिब्रेट करू, ती तर खरं झाली.
स्टाफ समोर काय राडा नाही ना करणार. अनिकेत, मान्य आहे तुझा आज पहिला दिवस आहे, पण तो ऑफिस मधला, कॉलेज मधला नाही. ठीक आहे, तुझी कॅब नाहीये, वाटलं की साईडला लावली, जरा झोप काढली, तोंडावर पाणी मारलं. सर आणि आणखीन एक गोष्ट, हे ऑफिस आहे, तुमचं घर नाही. इथे तुम्ही फक्त कलिग्ज आहात. त्यामुळे नवरा बायको म्हणून ज्या काही गप्पा मारायच्या आहेत, अवांतर विषयावर चर्चा करायच्या आहेत, डिस्कस करायचं आहे, भांडणं करायचे आहेत, सगळं घरी. हा, हे सगळं करायला घरी नाही का वेळ मिळत? नाही तर काय, तुमच्या पायगुणामुळे आज आत्ता कुठे आपली कंपनी फायद्यात आली, लगेच तोट्यात जाऊ. ओके नाही? नाही, तुम्हाला काही फरक पडणार नाही हो. महिन्याच्या महिन्याला तुम्हाला पगार मिळतच राहणार आहेत, मला अनवाणी चालावं लागेल. सर सॉरी. हा, मिसेस मानसी, त्यांचं एक वेळ ठीक आहे हो, त्यांचा आजचा पहिला दिवस आहे. तुम्ही का असं लग्नाच्या हॉलमध्ये येतात तशा आलायत? केव्हाही यायचं, येऊन गप्पा मारायच्या, हे इथं नाही चालणार. या जरा आत या, मला बोलायचं. हो सर, मलाही तेच म्हणायचं होतं. काहीतरी खूप महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. 2 मिनिटं आहेत ना? या शो, चला. चला चला. कुठे चला? आत. तुम्ही चला, चला चला चला. या. एक सांगायचं होतं काय? तुम्हाला बसायला, पण ऑलरेडी बसलात. वेलकम. काय मागू? गुलाबजाम, रसमलाई. सर हे कमी आहे. मग सगळ्या स्टाफला बिर्याणी, त्यानंतर मघई पान आणि मलाई आईस्क्रीम. हे चालेल? काय बोलताय तुम्ही? अनिकेत, तुमचा नवरा, त्याच्या नोकरीचा पहिला दिवस आहे आज. इतके दिवस नोकरी करतोय म्हणून थापा मारत होता आईला. आज खरा पहिला दिवस आहे त्याच्या नोकरीचा. बघ ना, त्याच्या खरं तर त्यानं त्याच्या बिल्डिंगला लाइटिंग केलं पाहिजे, ही पार्टी त्याने दिली पाहिजे. पण हरकत नाही, आपण करूया सेलिब्रेट. सांगा काय मागू? थांबवा सर, थांबवा हे सगळं. आणि जर तुम्हाला स्वतःला हे सगळं थांबवता येत नसेल तर मला हे कसं थांबवायचं हे चांगलंच माहितीये.